नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे। इकडे मंडळी पृथ्वीने आता आनंदीला आई म्हणून तिला हक्काचं स्थान दिलेलं आहे। म्हणजे आनंदीने जी लिहिलेली चिठ्ठी असते ती तर पृथ्वी वाचतो। सुरुवातीला त्याने ड्रामा केलेला असतो, पण नंतर त्याने आनंदीला आहे त्या कंडिशनमध्ये स्वीकारलेला आहे। आणि तू सुद्धा ह्या घरातलीच एक मेंबर आहेस आणि हे घर सोडून तू कुठे आणि कधीच जायचं नाही आहे, असं आता पृथ्वीने सगळ्यांसमोर सांगितलं आहे। आणि हा विद्याधरचा जो काही प्लॅन होता ना, तो आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। तर मंडळीकडे आता युगंधरने सुद्धा आनंदीला स्वतः पुरस्कारासाठी घेऊन जाण्याची तयारी दाखवली आहे आणि सगळ्या पुरस्काराचं क्रेडिट त्यांनी इकडे आनंदीला दिलं आहे। तर मंडळी आजचा भाग आहे ना खरंच खूप भारी दाखवला आहे, त्यामुळे थोडंही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आता इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर सकाळी नाश्ता करायला बसलेले असतात आणि तेवढाच युगंधर आता शिल्पाला म्हणतो की शिल्पा ताई, तू त्या माणसांना सांगून टाक की मी हा पुरस्कार घेणार नाही आहे आणि ह्या पुरस्काराला येणार नाही आहे, त्याच्यामुळे तू त्यांना फोन कर। पण आता शिल्पा म्हणते की अरे युगंधर, पुन्हा एकदा विचार कर। आता युगंधर म्हणतो की माझा विचार झाला आहे। पण तेवढ्यात आनंदीसुद्धा म्हणते की मालक साहेब, तुम्ही एवढा मोठा निर्णय नका घेऊ, मला असं वाटतं तुम्ही हा पुरस्कार घ्यायला हवा। पण युगंधर आता कोणाचं काही ऐकत नाही आहे आणि म्हणतो की शिल्पाताई, माझं ठरलं आहे, तू त्या लोकांना फोन करून सांगून दे। आणि मंडळी आता युगंधर तिथून निघून जाणार असतो, तेवढ्यातच समोरून आरती येते आणि तो आता आरतीला म्हणतो की आरती, तू सकाळ सकाळ इथे? तेवढ्यात युगंधरच म्हणतो की अरे, तू पण पृथ्वीसोबत जाणार आहे का त्याच्यासोबत तिकडे मीटिंगसाठी? त्यावर आरती म्हणते की हो मालक साहेब, मी पण जाणार आहे। त्यावर आता शिल्पाला मात्र मोठा धक्का बसला आहे, पण युगंधर म्हणतो की अरे वा वा, चांगली गोष्ट आहे। शिल्पा लगेच म्हणते की ही ही मुलगी जाणार आहे पृथ्वीसोबत तिकडे मीटिंगसाठी, कशाला, हिची काय गरज आहे आणि ही तिकडे जाऊन काय करणार आहे? तेवढ्यात आता मालक साहेब म्हणतात की शिल्पाताई, मुलगी हुशार आहे आणि क्लायंटला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करते। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, क्लायंटसोबत अगदी छान बोलते ती आणि त्याच्यामुळं क्लायंट लवकर इम्प्रेससुद्धा होतात, त्याच्यामुळे ती छान काम करेल, टेन्शन नको घेऊस। आणि आरती, तू असल्यामुळे मला ना काही काळजीच नाही आहे, सगळं काही अगदी ना ती नीट सांभाळून घेईल, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती। आता युगंधर असं म्हटल्यानंतर शिल्पाला राग येतो। शिल्पा म्हणते पण अरे युगंधर, आता युगंधर म्हणतो शिल्पाताई, मी म्हणालो ना, आरती सगळं काही नीट सांभाळून घेईल, खूप हुशार पोरगी आहे ती। आणि तो आरतीला बेस्ट ऑफ लक करतो। आरतीसुद्धा म्हणते की मालक साहेब थँक्यू। आणि आता मालक साहेब तिथून निघून जातात। तर मंडळी आता आरती इथे आनंदीला येऊन भेटते आणि आनंदीला विचारते की आनंदी, पृथ्वीने ते पत्र वाचलं का? आनंदी म्हणते की अजून तरी तो काहीच बोलला नाही आहे, त्याच्यावरून काही अंदाज येत नाही आहे गं। आणि हा विद्याधर आहे तो खूप खुश आहे, त्याला आता माहिती आहे की आता पृथ्वी खाली येणार, तो पत्र वाचणार आणि इथे मोठा बॉम्ब फुटणार आहे। आणि आनंदी बिचारी आता टेन्शनमध्ये आली आहे। आनंदी म्हणते की काही अंदाज नाही आहे गं, पण पृथ्वीने हे पत्र जर वाचलं ना तर खूप बरं होईल, किमान मालकसाहेब त्या अवॉर्ड घ्यायला तरी जातील। आणि मंडळी तेवढंच होता हा पृथ्वी घाईघाईमध्ये खाली येतो, त्यांनी सगळे बॅगा वगैरे पॅक केलेले असतात आणि म्हणतो की चला मी निघतो हा तू। आणि आता तू निघणार असतो, तेवढ्यात लगेच शिल्पा म्हणते की अरे, तू काही खाल्लं पिल्लं नाही आहेस आणि असाच लगेच निघालास? पृथ्वी म्हणतो की आत्ता आता ना खूप उशीर होतोय, राहू दे ना। आता शिल्पा म्हणते की नाही नाही, हा काहीतरी खाऊन निघायचं, बस आधी इथे, बस म्हटलं ना लवकर। आता पृथ्वी म्हणतो की आता तू आता इतकं प्रेमाने बोलतेस, त्याच्यामुळे आता मला बसावंच लागणार आहे। आणि शिल्पा त्याच्यावरती चिडलेली असते। आणि मंडळी तेवढ्यात आता हा पृथ्वी जो आहे ना तिथे नाश्ता करायला बसतो आणि तो इतका कूल असतो, त्याच्यामुळे आता आरतीला आणि आनंदीला आणखीनच प्रश्न पडलाय की हा एवढा शांत आहे, म्हणजे याने ते पत्र नक्कीच वाचलं नसणार आहे। आनंदी म्हणते की आरती, ती आता काय करायचं? मला असं वाटतं की पृथ्वीने ते पत्र वाचलं नाहीये। पृथ्वीने जर हे पत्रच वाचलं नाहीये तर मग मालक साहेब अवॉर्ड घ्यायला कसे जातील? पृथ्वीने जर ते पत्र वाचलं असतं तर त्यांनी मालक साहेबांना समजावलं असतं आणि तो स्वतः त्यांना घेऊन गेला असता। काय करायचं आता काहीच कळत नाहीये। आणि तेवढ्यात आता ती जी छाया आहे ना, तिला आनंदी म्हणते की छायाताई, तुम्ही एक काम करता का? पृथ्वीच्या रूममध्ये जाऊन पाहता का की त्याने ते पत्र वाचलंय, ते पत्र कुठे आहे? किंवा आपल्याला काहीतरी अंदाज तरी येईल। प्रेक्षकांनो, इथे आता पृथ्वी नाश्ता करायला बसलाय आणि छाया आहे ना ती आता पृथ्वीच्या रूममध्ये जाते ते पत्र शोधायला। पण विद्याधरला आता आणखीन टेन्शन आलंय, म्हणजे त्याने जो काही प्लॅन केलाय, कट केलाय, तो त्याचा फ्लॉप होतो की काय? म्हणजे त्यालाही आता प्रश्न पडलाय की हा पृथ्वी तर एकदम कूल आहे, इथे नाश्ता करतोय, काहीच बोलला नाहीये तो आनंदीला, म्हणजे मी केलेलं एवढा मोठं प्लॅन फसला की काय, असं त्याला वाटत असतं। आणि तेवढ्यात आता छाया तिथून निघून जाते वरती आणि पृथ्वीच्या रूममध्ये आता ती पत्र शोधत असते। आणि तेवढ्यात आता ते टेबलावर ठेवलेलं पत्र तिला मिळतं आणि तिला कळतं की बाबा पृथ्वी बाबाने हे पत्र वाचलंच नाही, पत्र तर इथे असंच आहे। आणि ती पटकन आता ते पत्र घेऊन खाली आनंदीला त्याला घेऊन येते। आता ही छाया जेवढ्यात खाली येणार तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की आता तू चल बाय, मला उशीर होतोय, निघतो मी। आता ही शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी, केवढासा नाश्ता केलास तू? पृथ्वी म्हणतो की आत्या, नाश्ता मी लाईटच करतो, माहिती आहे ना तुला। आणि तो पटकन आता बॅगा उचलून निघालाय।
तर हा विद्याधर म्हणतो, "शिट, काय नशीब आहे यार माझं. प्रत्येक केलेला प्लॅन माझा फसायला लागलाय. ह्या पृथ्वीने ते पत्र वाचलंच नाही म्हणून." आता आनंदीच्या जवळ छाया आहे. त्यांनी म्हणते, की "आनंदीताई, हे बघा पत्र. पृथ्वीदादांनी हे पत्र वाचलंच नाही. त्या रूममध्ये तसंच पत्र होतं." आता आनंदीला ते सगळं आठवतं. तिने पत्रामध्ये म्हणजे जे काय लिहिलं होतं, जेणेकरून पृथ्वी हे पत्र वाचल्यानंतर त्यांनी खरंच तिला समजून घेतलं असतं, असं तिला वाटतं. आता आनंदीलाही कळत नाही काय करावं. आनंदी विचार करते, की कदाचित देवाच्याच मनात नसावं, की हे पत्र पृथ्वीपर्यंत पोचावं आणि म्हणूनच देवाने घडून आणलं असेल. आणि ती बिचारी काहीच नाही बोलत, पत्र घेऊन हातामध्ये थांबलेली असते. आणि पृथ्वी आता घाईघाईमध्ये निघालाय. आरतीसुद्धा म्हणते, की "आनंदी, मी येते." आणि आता दोघंसुद्धा निघालेत. तेवढ्यात पृथ्वी जाता जाता म्हणतो, की "अरे बापरे, एक गोष्ट तर विसरूनच गेलो." आणि त्याने आता पुन्हा त्या बॅगा खाली ठेवल्यात आणि आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो, की "आनंदी, तुला बाय करायला विसरलोच मी. सॉरी हां, माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना तू." आणि तो आनंदीला आता बाय करायला तिच्या जवळ आलेला असतो. आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं, की हा पृथ्वी असा काय, म्हणजे आनंदीला इतकं महत्त्व देतोय तो. तिला बाय करण्यासाठी तो परत रिटर्न आला. आणि त्यांचं हे कौतुक, म्हणजे जो काही त्याचं कौतुक सोहळा चाललाय आनंदीचा, तो काही कोणाला बघवत नाहीये. आणि तेवढ्यात आनंदीच्या हातात असलेलं ते लेटर, जे पत्र आहे ना, एन्व्हलप, ते त्याने पाहिले. पृथ्वी म्हणतो, की "आनंदी, तुझ्या हातामधलं हे लेटर, हे माझ्या रूममध्ये होतं ना? म्हणजे मी हे माझ्या रूममध्ये पाहिलं होतं. ते तुझ्याकडे कसं काय आलं?" आनंदी घाबरलेली असते. आता तिला काय बोलावं ना कळत नाहीये. कारण हे पत्र पृथ्वीने एकट्याने वाचावं असं तिची इच्छा होती. पृथ्वी म्हणतो, "आनंदी, बोल ना गं, हे पत्र माझ्या रूममध्ये होतं एन्व्हलप. मग ते इथे तुझ्याकडे कसं काय आलं?" आता सगळेजण बघत असतात ना, की काय आहे या एन्व्हलपमध्ये. तेवढ्यात आनंदी आता म्हणते, की "पृथ्वी, त्याचं काय आहे ना, की याच्यामध्ये पत्र आहे आणि हे पत्र आहे ना, मी तुझ्यासाठी लिहिलं होतं." त्यावर आता पृथ्वी म्हणतो, "आनंदी, काय अगं, तू माझी चांगली मैत्रीण आहेस हे मी म्हणालो होतो ना तुला. मग तुला जर काही बोलायचं असेल, माझ्याशी काही व्यक्त करायचं असेल, अगं तू बिनधास्त येऊन माझ्याशी बोलू शकतेस. त्यासाठी हे पत्र वगैरे लिहायची काय गरज आहे?" आणि हे पत्र लिहिलंच म्हणजे नक्कीच काहीतरी सस्पेन्स असणार आहे ना याच्यामध्ये. आनंदी म्हणते, "पृथ्वी, माझ्या मनात जे काय आहे, मला तुझ्याशी जे काही बोलायचं होतं, ते सगळं मी या पत्रामध्ये लिहिलंय आणि तू हे पत्र वाच, तेव्हा तुला कळेल की मला काय सांगायचं आहे ते." बिचारी घाबरलेली असते. पृथ्वी म्हणतो, की "अरे बापरे! खूपच जास्त सस्पेन्स आहे याच्यामध्ये. म्हणजे मला आता हे वाचायलाच हवं. किती वेळ लागणार आहे? फार फार तर 2 मिनिटं. थोडा उशीर झाला तर काही हरकत नाही आहे." आणि त्याने आता आनंदीच्या हातातलं ते पत्र घेतलंय. आणि मंडळी आता इकडे सगळेजण शॉकिंग आहेत बरं का. म्हणजे आनंदीने पृथ्वीसाठी पत्र लिहिलंय आणि काय लिहिलं असेल त्याने तिने ह्याच्यामध्ये. आता विद्याधर मात्र खुश झालाय, कारण त्याने जो टाकलेला डाव आहे तो सक्सेसफुल होणार आहे मंडळी. कारण विद्याधरने ते पत्र ऑलरेडी चेंज केलेलं आहे आणि आनंदीला मात्र ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही आहे, थोडीसुद्धा भणक नाही आहे. आरतीला सुद्धा आता थोडासा आनंद होतो, की बाबा फायनली हा पृथ्वी पत्र वाचणार आहे. पृथ्वीने आता ते पत्र वाचायला सुरुवात केली आहे. स्टार्टिंगचा मजकूर असतो, की "प्रिय पृथ्वी आणि मिताली, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे." आणि त्यानंतरचं सगळं पत्र आता पृथ्वी वाचत जातो. पण त्याने काय वाचलं हे दाखवलं नाही आहे. कारण त्याने जो मजकूर लिहिला आहे विद्याधरने, तो अजूनही सस्पेन्समध्ये ठेवलेला आहे. आणि तो पत्र जसं वाचत जातो त्याचे रिॲक्शन चेंज होत गेलेत. त्यामुळे सगळेजण आता पृथ्वीकडे आश्चर्याने बघत असतात, की हा एवढा गंभीर का झालाय? काय काय असं लिहिलंय हिने या पत्रामध्ये? आणि पृथ्वी आता ते पत्र वाचून झाल्यानंतर आनंदीकडे पाहतो, रागारागाने पाहतो आणि आनंदीला म्हणतो, की "आनंदी, तुझी हिंमतच कशी झाली पत्रामध्ये हे असं लिहिण्याची?" मंडळी, ज्या पद्धतीने पृथ्वी आता इथे आनंदीशी रिॲक्ट करतोय ना, सगळेजणच खूप घाबरलेले असतात. म्हणजे आता आनंदीला वाटत असतं, की पृथ्वीने एकदा का हे पत्र वाचलं आणि त्याला सत्य समजलं, कदाचित तो चिडेलसुद्धा, ओरडेलसुद्धा. पण हे सत्य समजून घेईल आणि युगंधरला अवॉर्डसाठी पाठवेल याची खात्री असते. आणि हा विद्याधर मात्र प्रचंड खुश झालाय, कारण आता हा पृथ्वी आनंदीवर चिडलेला आहे. आनंदीला म्हणतो, की "काय लिहिलेस तू या पत्रामध्ये? तुला काय वाटलं? तुझी कशी हिंमत झाली?" आणि तो खूप चिडलेला असतो. आणि तेवढ्या शिल्पा म्हणते, की "अरे पृथ्वी, काय झालं? काय लिहिले त्या पत्रामध्ये? आम्हाला तरी कळेल का?" पृथ्वी म्हणतो, की "बस, मला ना फक्त हिच्याशी बोलायचं आहे." "का? का लिहिलंस तू हे पत्र मला? का? कशी तुझी हिंमत झाली हे सगळं लिहिण्याची?" आता आनंदीला कळत नाही, बिचारी खूप कन्फ्यूज झालेली असते. आणि हा पृथ्वी आता ते पत्र घेतो आणि आनंदीच्या समोर आहे ना असं उभं फाडतो तिच्यासमोर. आणि आनंदी आता म्हणते, की "अरे बापरे!" पृथ्वीने त्या सगळ्या पत्राच्या अशा तुकडे, बारीक तुकडे करतो आणि ते तुकडे ना आनंदीच्याच अंगावर फेकतो. आणि मंडळी, तो आनंदीवर चिडतो आणि म्हणतो, की "का केलंस तू हे असं? का केलंस? तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं करण्याची?" आणि तो इतका चिडलेला असतो, आनंदी घाबरते. आरतीसुद्धा आता म्हणत असते, की "अरे बापरे! हा तर चिडलाय. आता काही खरं नाहीये." आणि मंडळी, आता बाकी सगळेजणं तिथे थांबलेत आणि तेवढ्यात धनश्री म्हणते, की "अरे पृथ्वी, काय झालं? काय लिहिलंय असं त्या पत्रामध्ये?" आता पृथ्वी काही कोणाला सांगत नाहीये आणि आनंदीला म्हणतो, की
तुझी हिंमत कशी झाली पत्र लिहिण्याची अगं? मी तुला काय म्हणालो होतो, की तू माझी मैत्रीण आहेस. मी तुला माझी मैत्रीण मानतो, ह्या घरातली मेंबर मानतो आणि मी तुला म्हणालो सुद्धा होतं, की तुझ्या मनात जे काही आहे, ते तू माझ्याशी बिनधास्त येऊन बोलू शकतेस. अगदी बिनधास्त. कधीही काहीही सांगू शकतेस. तुला हे असं पत्र लिहायची काय गरज होती? आणि आनंदी, आज मी तुला सगळ्यांसमोर सांगतोय, की तू ह्या घरातली मेंबर आहेस. या घरावर तुझाही अधिकार आहे. त्याच्यामुळे तुला हे घर सोडून जाण्याची कुठेही काही गरज नाहीये. तू आमच्याच घरची एक मेंबर आहेस आणि हे मी तुला आधीच सांगितलंय आणि सगळ्यात म्हणजे तू माझी जवळची मैत्रीण आहेस, हेही मी तुला म्हणालोय. मग हे पत्र असं का लिहिलंस? बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आणि असं म्हणत आता पृथ्वी जातो आणि आनंदीला घट्ट अशी मिठी मारतो. आता ज्या पद्धतीने पृथ्वी आनंदीशी बोलतोय ना, आनंदीला असं वाटतं की आपण जे लिहिलेलं खरं पत्र आहे, तेच पृथ्वीने वाचलंय. कारण तो म्हणतो की तुझा या घरावर हक्क आहे, आमच्या घराशी नातं आहे, घर सोडून जायची गरज नाही आहे. हे सगळं बोलतो याचा अर्थ पृथ्वीने खरं खरं काय ते वाचलेलं आहे आणि माझं आणि युगंधरचं लग्न झालं आहे हे सुद्धा आता पृथ्वीला समजलं आहे आणि ती गोष्ट त्याने एक्सेप्ट केली आहे असं आता तिलासुद्धा वाटत असतं. त्याच्यामुळे आनंदी भावूक झाली आहे आणि तिनेसुद्धा एक आई म्हणून पृथ्वीला अशी घट्ट मिठी मारली आहे. पण मंडळी, हा खेळ काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे आता ह्या विद्यार्थ्याने काय त्या पत्रात लिहिलं आहे देव जाणे, पण ती गोष्ट ना अजूनही सस्पेन्समध्येच ठेवली आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की विद्याधरने जो काही कांड केला ना पत्र चेंज करण्याचा, म्हणजे त्याने आनंदीचा जो काही मजकूर चेंज केला ना तो आता इकडे दाखवला आहे. म्हणजे आनंदी रूममधून पत्र टाकून बाहेर येते आणि हा विद्याधर तिच्यावर लक्ष ठेवून असतो आणि तो म्हणतो की एवढ्या रात्रीही पृथ्वीच्या रूममध्ये काय करत होती, काय टाकलं, नक्कीच काहीतरी कांड करून ठेवला हिने. आता हा जो विद्याधर आहे ना त्याच्याकडे पृथ्वीच्या रूमची किल्ली असते आणि तो दरवाजा खोलून त्याच्या रूममध्ये आतमध्ये येतो आणि आनंदीने जे पत्र लिहिलंय ते पत्र खोलून पाहतो आणि त्याने ते सगळं पत्र वाचलंय. प्रिय पृथ्वी आणि मिताली, मला तुम्हाला आज खूप मोठं सत्य सांगायचं आहे. म्हणजे इतके दिवसांपासून मी तुमच्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वासघात मला तुमचा करायचा नाही आहे आणि मी या घरची मोलकरीण नाही आहे, तर ह्या घरची सून आहे. युगंधर मालक साहेबांची दुसरी बायको आणि तुमची आई. पण भले माझं त्यांच्याशी लग्न झालं असलं तरी मालक साहेबांच्या आयुष्यात बायको म्हणून मान हा समिताताईंचाच असेल आणि मालक साहेबांनी तो मान समिताताईंनाच दिलेला आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या आईचं स्थानसुद्धा त्यांचंच असणार आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आता आनंदीने लिहिलेल्या असतात जेणेकरून पृथ्वी नाराज होणार नाही आहे. आता हा विद्याधर काय करतो की ते पत्र पटकन घेऊन येतो आणि म्हणतो की आनंदी, आता तुझी कशी वाट लावतो ना ते बघच. आणि त्याने आनंदीने जे काही पत्र लिहिलेलं आहे ते पत्र घेऊन आलाय आणि त्या ठिकाणी त्याने दुसरा एक पेपर घेतलाय. त्या पेपरावरती आता त्याने लिहायला घेतलंय. पण तेवढ्या आता तिथे धनश्री असते आणि धनश्रीला तो रूमच्या बाहेर काढतो आणि म्हणतो जा गं रूमच्या बाहेर, मला खूप महत्त्वाचं काम आहे. आणि धनश्रीला तो रूमच्या बाहेर काढतो आणि आनंदीने जो लिहिलेला मजकूर आहे ना त्याच्या काहीतरी अपोजिट वेगळं त्याने लिहिलंय. आता जो विद्याधर जो काही मजकूर लिहितो ना तो त्याने अजूनही सस्पेन्समध्येच ठेवलेला आहे. पण तो म्हणताना इतकंच म्हणत असतो की आनंदी, तुझ्या आता खरं तर वाईटाची सुरुवात झालेली आहे. आता बघ हा पृथ्वी काय करतो तुझ्यासोबत ते. आता त्याने काय लिहिलंय मंडळी ते आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आणि ते पत्र लिहिलं त्याने आणि आनंदीचं जे मूळ पत्र होतं त्याने फाडून फाडून त्याच्या चिंधड्या चिंधड्या केलेल्या आहेत. आणि हा आता विद्याधर म्हणत असतो की जेव्हा हे पत्र आता पृथ्वीच्या हाती मिळेल, त्याच्या हाती लागेल, तेव्हा आनंदी तुझ्यावर असलेला पूर्ण विश्वासाच्या चिंधड्या चिंधड्या या पत्रासारख्याच उडणार आहेत आणि घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. आता विद्याधरने ते पत्र लिहिलं आहे आणि पुन्हा जसं आनंदीने त्या रूममध्ये टाकलेलं असतं तसा तो आणून त्या रूममध्ये टाकतो. आणि आता इथे बाहेर उभी असलेली जी धनश्री आहे तिला म्हणतो की जा बाई, आता जा आणि तुला रूममध्ये जेवढं झोपायचं आहे, जेवढा आराम करायचा आहे तेवढा आराम कर. आता धनश्रीला कळत नाही आहे, पण एवढं तर तिला अंदाज आहे की ह्याने पुन्हा एकदा काहीतरी कांड केलं आहे आणि तोही युगंधर किंवा पृथ्वीच्या विरोधातच काहीतरी केलं असेल. आणि आता सगळ्यांसमोर त्याला हे सगळं आठवत असतं आणि विद्याधर म्हणतो की आत्ता खरी मजा येणार आहे, आत्ता खऱ्या गेमला सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, आता आपण पाहिलं की पृथ्वीने आनंदीला खूप घट्ट अशी मिठी मारलेली आहे. आता त्याने त्या लेटरमध्ये काय वाचलंय माहीत नाही आहे. आता आरतीला सुद्धा वाटतं की म्हणजे पृथ्वीने आनंदीला माफ केलं आणि तो आनंदीला इतका रिस्पेक्ट देत असतो, तिची इतकी काळजी घेत असतो. आरती म्हणते की खरंच आनंदी, खरं तर तू हे एवढं सगळं डिझर्व करतेस. आणि आता पृथ्वीसुद्धा आनंदीला म्हणतो की आनंदी, हे बघ, मी तुला आता पुन्हा एकदा सांगतोय की तू या घरची सदस्य आहेस. या घरात तुझं महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्यामुळे माझ्याशी बोलताना, मला कुठली गोष्ट सांगताना तुला अजिबात संकोच बाळगायची गरज नाही आहे. बिनधास्त येऊन बोलायचं माझ्याशी आणि हो, हे घर सोडून जाण्याचा पुन्हा विचारसुद्धा करायचा नाही. हे घर तुझंही आहे. आता मंडळी, जेवढं हे एवढं सगळं बोलून आहे ना इथे आनंदी, आरती सगळेजण भावूक झालेत.
आता आनंदीला सुद्धा असंच वाटतं, की माझं खरंच पत्र पृथ्वीने वाचलं आहे आणि त्याने जे काही सत्य आहे, त्या सत्याचा स्वीकार केलेला आहे. आणि पृथ्वी म्हणतो, की "आनंदी, खरं सांगू का? मला ह्या विषयावर तुझ्याशी खरंच बोलायचं आहे. तुझ्यासोबत बसून बोलायचं आहे. पण आता मला कामाला जायला उशीर होतोय. मीटिंग आहे, त्याच्यामुळे मी आता मीटिंगला निघतो. पण हो, मीटिंगवरून आल्यानंतर मी ह्या विषयावर तुझ्याशी नक्की बोलणार आहे." आणि आता पृथ्वी आणि आरती दोघीसुद्धा आता तिथून निघालेत मीटिंगसाठी. तर मंडळी, आता इकडे शिल्पाला मात्र टेन्शन आलं की पृथ्वी एवढं का खुश झाला? म्हणजे हिने असं पत्रामध्ये काय लिहिलं होतं, की अक्षरशः त्याने त्या आनंदीला मिठी मारली आणि ह्या घरातली मेंबर म्हणून स्थान दिलं. जसा पृथ्वी बाहेर पडतो ना, शिल्पा आनंदीचा हात पिरगळते आणि म्हणते, की "ए, काय लिहिलं होतंस तू त्या पत्रामध्ये? काय सांगितलंस पृथ्वीला?" "अगं बोल ना." आता आनंदी काही बोलत नसते. शिल्पा म्हणते, "अगं बोल, काय सांगितलंस? त्यांनी एवढी तुला घट्ट मिठी मारली, ह्या घरात स्थान दिलं. नक्की काय काय केलंय काय तू?" त्यावर आनंदी म्हणते, की "शिल्पाताई, जे सत्य इतके दिवस मी त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतं, तेच सत्य मी सांगितलं. माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालंय, हे पृथ्वीला आणि मितालीला कळावं म्हणूनच मी ते पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालंय, मी त्यांची आई आहे आणि ते सगळं काही मी त्या पत्रामधून लिहून सांगितलंय." तर मंडळी, आता हा विद्याधर म्हणतो, की "आनंदी, तू जे पत्र लिहिलंयस ते मी कधीच फाडून टाकले बाळा. आणि जे काही मी त्या पत्रात लिहिलंय ना, ते जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा तुम्हा सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे." तर मंडळी, आता आनंदीने हे सगळं सांगितलंय म्हटल्यानंतर शिल्पाला राग येतो. पण माई आणि बापू आहेत ना, त्यांना मात्र आनंद झालाय. कारण एवढं सगळं आनंदीने सत्य सांगितल्यानंतर पृथ्वी हा खुश आहे आणि त्याने आनंदीला एक्सेप्ट केलंय असं माईंना आणि आता बापूंना वाटतं. पण शिल्पा मात्र म्हणते, की "पण तू हे सगळं का सांगितलंस?" आनंदी म्हणते, की शिल्पाताई, मला सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण माझ्यामुळे मालक साहेब हा पुरस्कार घ्यायला तयार नव्हते आणि मला खात्री होती, की मी जर हे सत्य पृथ्वीला सांगितलं, तर पृथ्वी नक्कीच मालक साहेबांना समजावेल आणि हा पुरस्कार घेण्यासाठी तो मालक साहेबांना नक्कीच घेऊन जाईल. आणि पृथ्वीला हे सगळं मी याच्यासाठी सांगितलं, कारण आज ना उद्या त्याला हे कळणारच होतं. आता शिल्पासुद्धा इथे रागातल्या रागात आणि मनातल्या मनात विचार करत असते, की म्हणजे हिने इतकं गोड शब्दामध्ये पृथ्वीला गुंडाळलंय, की पृथ्वीने तिला सहज माफ केलं आणि हे सत्य स्वीकारलं सुद्धा. आता हा प्रश्न तिलासुद्धा पडलाय. तर मंडळी, आता इकडे आता असा एक छान असा प्रोमो दाखवलाय आणि त्या प्रोमोमध्ये युगंधर घरी आल्यानंतर आनंदीने सुद्धा पृथ्वीसोबत जे घडलंय, म्हणजे तिने पृथ्वीला सगळं सत्य सांगितलं. ही गोष्ट आता तिने युगंधरला सुद्धा सांगितलेली आहे आणि युगंधरला सुद्धा असंच वाटतं, की म्हणजे आता पृथ्वीला सुद्धा हे सत्य समजलंय आणि त्याने आनंदीचा स्वीकार केलाय आई म्हणून. त्याच्यामुळे आता पुरस्काराला आनंदीला घेऊन जायला काही हरकत नाहीये. आणि हा युगंधर घरी येतो आणि म्हणतो, की "आनंदी, आपल्याला उद्या पुरस्कार घ्यायला जायचं आहे आणि सोबत तू सुद्धा माझ्यासोबत येणार आहेस." त्यावर आता सगळेजण तयार तर झालेत, पण आता आनंदीला आणखी मोठं टेन्शन आलं की मला दिसत नाही आहे आणि जर मी मालक साहेबांसोबत हा पुरस्कार घ्यायला गेले, तर मालक साहेबांना समजणार की मी आंधळी आहे, मला दिसत नाही आहे ते. आणि ती माईंना म्हणते, की "माई, आता काय करू? मी नाही जाऊ शकत हा पुरस्कार घ्यायला." माई म्हणतात, "पण आनंदी, काय प्रॉब्लेम काय आहे?" आता आनंदी म्हणते, की "माई, इथे घरामध्ये कोणी ना कोणी माझ्या सोबत असतं, त्याच्यामुळे मालक साहेबांना अजून ही गोष्ट समजलीच नाही आहे, की मी आंधळी आहे, मला दिसत नाही आहे. पण जर हा पुरस्कार घ्यायला मी त्यांच्यासोबत फक्त एकटीच गेले, तर त्यांना लगेच अगदी काही वेळातच कळेल, की मी आंधळी आहे म्हणून. आणि हे असं व्हायला नको आहे." तर मंडळी, आता इकडे पुरस्कार घेण्यासाठी आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा दुसऱ्या दिवशी जाणार आहेत. त्याच्यामुळे आनंदीचं हे आंधळ असल्याचं सत्य आता युगंधरच्या समोर कशा पद्धतीने येईल, हे आता आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या.